विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागामध्ये आपल्या इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्र या विषयातील अभ्यासक्रमामध्ये असणारे जे 6वं प्रकरण आहे भारत आणि जग, यामध्ये आपण ब भागाचा आपण या ठिकाणी अभ्यास करत होतो की भारताचे जगाबरोबरील संबंध हे भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचं एक तत्व आहे आणि त्यामध्ये आपण ज्या मोठ्या सत्ता आहे या मोठ्या सत्ताबरोबर भारताचे असणारे संबंध याचा आपण अभ्यास करत होतो आणि त्यामध्ये भारत आणि अमेरिका हा पहिला भाग आपण या ठिकाणी पाहिला। दुसरा भाग आपण पाहिला त्यामधला भारत आणि सोव्हिएत युनियन किंवा रशिया या दोन देशाबरोबर भारताच्या असलेल्या संबंधाची चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे। आज आपण भारत आणि चीन या दोन देशादरम्यान असणाऱ्या संबंधाचा अभ्यास आज आपण करणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की पहिला मुद्दा, कम्युनिस्ट चीनला मान्यता। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने संसदीय लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे की ब्रिटिश राजवटीमध्ये ब्रिटिशांनी भारतामध्ये संसदीय शासन पद्धती राबवलेली होती। त्यामुळे घटनाकारांनी भारतासाठी या संसदीय लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला होता। 1949 मध्ये चीनमध्ये साम्यवादी क्रांती झाली आणि या साम्यवादी क्रांतीनंतर चीनमध्ये साम्यवादी राजवट या ठिकाणी अस्तित्वात आली, त्याला कम्युनिस्ट राजवट। आणि या कम्युनिस्ट राजवटीबरोबर भारताचे संबंध त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात, कारण हे दोन्ही देश एकाच वेळेस एका नवीन राजकीय पर्वामध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता। कारण 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि चीनमध्ये 1949 साली जी क्रांती झाली आणि या क्रांतीनं साम्यवादी शासन, साम्यवादी व्यवस्था या ठिकाणी निर्माण झालेली होती। त्यामुळे दोन्ही देश त्या ठिकाणी नवीन राजकीय पर्वामध्ये प्रवेश करणारे देश होते आणि ज्या वेळेस या चीनमध्ये साम्यवादी राजवट प्रस्थापित झाली त्या कालखंडापासून भारताचे चीनबरोबर असणारे जे संबंध होते ते सांस्कृतिक संबंध या ठिकाणी निर्माण झालेले होते। या कम्युनिस्ट चीनला मान्यता देणाऱ्या देशांमध्ये भारत हा एक देश होता की भारतानं या ठिकाणी कम्युनिस्ट चीनला राजनैतिक मान्यता दिलेली होती। भारतामध्ये संसदीय लोकशाही होती, चीनमध्ये साम्यवादी शासन व्यवस्था होती। दोन्ही देशांच्या विचार प्रणाली या ठिकाणी भिन्न होत्या, तरी सुद्धा भारतानं आपल्या शेजारी असलेल्या या चीन या देशाच्या कम्युनिस्ट राजवटीला या ठिकाणी मान्यता दिली। 1954 मध्ये भारत आणि चीन या दोन देशादरम्यान व्यापार आणि सहकार्याचा करार या ठिकाणी करण्यात आला। त्यामुळे या दोन देशांमध्ये चांगले संबंध या ठिकाणी निर्माण झाले। भारतानं तिबेटवरील चीनच्या सार्वत्वास मान्यता या ठिकाणी दिली, त्यामुळं या दोन देशांमध्ये राजनैतिक संबंध हे चांगल्या प्रकारचे निर्माण झाले। त्यानंतर आपल्याला सांगता येईल या दोन देशांमध्ये पंचशील तत्वासंबंधीचा करार या ठिकाणी झाला आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल की 29 एप्रिल 1954 रोजी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि चीनचे पंतप्रधान चौ एन लाय या दोन नेत्यांमध्ये पंचशील तत्वासंबंधीचा करार या ठिकाणी झालेला होता आणि या कराराला 1955 साली बांडुंग परिषदेमध्ये या पंचशील तत्वांना या ठिकाणी मान्यता देण्यात आली। आणि पंचशील तत्व काय आहे
तर पहिलं तत्व होतं परस्परांच्या प्रादेशिक एकात्मतेबद्दल आणि सार्वत्वाबद्दल आदर बाळगणं, हे पहिलं तत्व. दुसरं तत्व होतं की परस्परांच्या प्रदेशावरती आक्रमण न करणं. तिसरं तत्व होतं की दोन्ही देशांनी एकमेकाच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप न करणं, ढवळाढवळ न करणं. चौथं तत्व होतं परस्परांचं हित पाहणं. आणि पाचवं तत्व होतं शांततामय सहजीवन. ही पंचशील तत्व होती आणि दोन्ही देशांनी या पंचशील तत्वांचा या ठिकाणी स्वीकार केलेला होता. परंतु आपल्याला सांगता येईल 1950च्या दशकाच्या शेवटी भारत आणि चीन या दोन देशामध्ये असणारे जे संबंध होते ते संबंध त्या ठिकाणी बिघडण्यास सुरुवात झाली. हे संबंध त्या ठिकाणी ताणले गेले आणि त्याचं कारण होतं सीमावाद. यामध्ये आपल्याला सांगता येईल की प्रामुख्यानं या दोन देशांमध्ये जो वाद निर्माण झाला, राजनैतिक संबंध बिघडले, त्याचं कारण होतं सीमावाद. आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल की भारताच्या लडाख राज्यातील अक्साई चीनचा भाग आणि ईशान्येकडील नेफा जो सध्याचा अरुणाचल प्रदेश यांचा यामध्ये समावेश होतो. ब्रिटिश राजवटीमध्ये 1914 साली बोलवलेल्या सीमांत परिषदेमध्ये भारत आणि चीन या दोन देशादरम्यान सीमारेषा या ठिकाणी निश्चित करण्यात आलेल्या होत्या आणि त्याला मॅकमोहन रेषा असं म्हटलं जातं. आणि या मॅकमोहन रेषेचा चीनने आदर केला नाही. त्यामुळं भारत आणि चीन या दोन देशांमध्ये तणाव त्या ठिकाणी वाढला. दोन्ही देशातील संबंध त्या ठिकाणी बिघडले. परिणाम असा झाला की 20 ऑक्टोबर 1962 रोजी चीननं भारतावरती आक्रमण केलं आणि या आक्रमणामध्ये भारताचा पराभव झाला. भारताचा 14,500 चौरस मैलाचा प्रदेश हा चीनने जिंकून घेतला आणि एकतर्फी युद्धबंदी केली. आजही आपल्याला सांगता येईल की तो प्रदेश चीनच्या ताब्यामध्ये आहे. त्यामुळं भारत आणि चीन या दोन देशांमध्ये सातत्याने संघर्ष होताना आपल्याला दिसतो. अजून एक प्रश्न निर्माण झाला या दोन देशातील संबंध बिघडण्यास, तो म्हणजे तिबेटच्या प्रश्नावरून, तिबेटच्या दर्जावरून या दोन देशांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि या तिबेट जनतेचा नेता दलाई लामा यांनी भारतामध्ये राजकीय आश्रय घेतला आणि त्यावेळेस चीननं भारताच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी टीका केली आणि त्यामुळं या दोन देशांमध्ये असणारे राजनैतिक संबंध त्या ठिकाणी बिघडले गेले. भारतानं चीनबरोबर सातत्यानं आपले राजकीय संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं जर आपण या ठिकाणी पाहिलं, परंतु चीननं मात्र त्या ठिकाणी कधी त्याला साथ दिलेली नाही. उलट पंचशील तत्वाचा करार केलेला असतानाही सुद्धा चीननं भारतावरती आक्रमण केलं. म्हणजे या पंचशील तत्वाचा चीन या देशाने आदर केलेला नाही. पाचवा मुद्दा आपल्याला सांगता येईल की राजकीय संबंध. भारतानं सातत्यानं चीन या देशाबरोबर आपले राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्याचं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल. 1976 मध्ये भारत आणि चीन या दोन देशांमध्ये राजकीय संबंध त्या ठिकाणी पुन्हा परत सुरू झाले. 1977 मध्ये भारतामध्ये सत्ता परिवर्तन झालं. काँग्रेस पक्षाचं जे सरकार होतं ते जाऊन जनता पक्षाचं सरकार त्या ठिकाणी सत्तेवरती आलं. काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आणि मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचं सरकार हे भारतामध्ये सत्तेवरती आलं आणि मोरारजी देसाई यांनी चीनबरोबर
राजकीय संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. चीनबरोबर त्या ठिकाणी करार करण्यात आले. त्यानंतर श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर श्री राजीव गांधी हे भारताचे पंतप्रधान झाले आणि राजीव गांधी यांच्या कार्यकाळामध्ये भारत आणि चीन या दोन देशाबरोबर मैत्रीचे सहकार्याचे संबंध निर्माण करण्यावरती भर देण्यात आलेला आणि त्यावेळी भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी चीनला भेट दिली आणि दोन्ही देशामध्ये जो सीमावाद निर्माण झालेला होता, हा सीमावाद सोडवण्यासाठी संयुक्त कार्यगटाची स्थापना करण्यात आली आणि दोन्ही देशांच्या सीमारेषावर सातत्याने जो संघर्ष होत होता त्यामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, सौहार्दपूर्ण वातावरण त्या ठिकाणी निर्माण व्हावं, यासाठी या दोन देशादरम्यान या ठिकाणी करार करण्यात आला. आणि त्यानंतर आपल्याला सांगता येईल की या दोन देशांच्या संबंधामध्ये गुंतागुंतीचं स्वरूप आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. या 21व्या शतकामध्ये त्याच्या दोन बाजू आहे. पहिली बाजू आपल्याला सांगता येईल, एका बाजूला भारत आणि चीन या दोन देशांमध्ये सीमा प्रश्न आहे आणि या सीमा प्रश्नावरून या दोन देशांमध्ये सातत्याने संघर्ष होतो. तो आज तागायत या ठिकाणी सुटलेला नाही. दुसरी बाजू आपल्याला सांगता येईल की भारतातील सिक्कीम राज्यातील नथुला रस्ता द्विपक्षीय कराराद्वारे या ठिकाणी खुला करण्यात आला की ज्यामुळं आपल्याला सांगता येईल की दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंध त्या ठिकाणी सुरू झालेले आहे. आज चीन भारताच्या सर्वात मोठ्या भागीदारापैकी एक देश आहे. चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड या प्रकल्पाविषयी भारताला काही शंका आहे, काही आक्षेप आहे. तरी पण जागतिक व्यापार संघटना वातावरण बदलाविषयीच्या परिषदांमध्ये हे दोन्ही देश त्या ठिकाणी सहभागी आहेत. सातत्यानं आपल्याला सांगता येईल की भारतानं चीनबरोबर आपले राजनैतिक संबंध सुधारण्यावरती भर दिलेला आहे. परंतु आपल्याला सांगता येईल की चीन या देशानं मात्र त्या ठिकाणी भारताच्या या प्रक्रियेला साथ दिलेली नाही, सहकार्य या ठिकाणी केलेलं नाही. अलीकडंच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर जून 2020मध्ये गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये जी झटापट झाली, जो संघर्ष झाला, त्या संघर्षामध्ये भारताचे 20 जवान त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. त्यामुळं आपल्याला सांगता येईल या दोन देशांमध्ये या ठिकाणी तणाव निर्माण झाला. अलीकडंच आपल्याला सांगता येईल की लडाख सीमा संदर्भात या दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये या ठिकाणी चर्चा चालू आहे. निश्चितपणे आपल्याला सांगता येईल की भविष्य काळामध्ये या दोन देशातील राजनैतिक संबंध या ठिकाणी सुधारले जातील अशी आशा या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल की चौथा, त्यामध्ये भारत एक उगवती सत्ता. आपण जर या ठिकाणी पाहिलं मोठ्या सत्तांमध्ये अमेरिका, सोव्हिएट रशिया आणि चीन या देशाबरोबरच भारत ही एक उगवती सत्ता आहे. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं चीन आणि भारत हे आंतरराष्ट्रीय संबंधांना आकार देऊ शकणाऱ्या देशांमध्ये त्यांची गणना केली जात आहे. आशिया खंडामध्ये जर आपण पाहिलं तर ही दोन मोठी राष्ट्र आहे. लोकसंख्येच्या बाबतीत जर आपण विचार केला तर चीनचा पहिला क्रमांक लागतो आणि भारताचा दुसरा क्रमांक लागतो. जगामध्ये लोकशाही शासन पद्धती असलेल्या देशांमध्ये सर्वात मोठा देश हा भारत आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपल्याला सांगता येईल की जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी भारत हा एक देश आहे की भारताची अर्थव्यवस्था या ठिकाणी मोठी आहे.
भारतानं स्वातंत्र्यानंतर आपल्याला सांगता येईल की अवकाश असेल, विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, आण्विक क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केलेली आहे आणि या प्रगतीच्या जोरावरती जागतिक पातळीवरती भारताचं वर्चस्व, भारताचा प्रभाव या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. आणि याचं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल की जगातल्या सर्वात मोठ्या 20 देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत हा एक सदस्य आहे की ज्याला G20 संघटना असं म्हणतात. या G20मध्ये भारत हा एक सदस्य राष्ट्र आहे. दुसरं आपल्याला सांगता येईल की 1990 नंतर बहुध्रुवीय व्यवस्थेमध्ये ज्या 4 देशांच्या अर्थव्यवस्था पुढे आल्या त्या 4 देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत हा एक देश आहे की ज्यामध्ये ब्राझील, रशिया, भारत आणि चीन ही 4 राष्ट्र आहे. 2009 मध्ये ही 4 राष्ट्र त्या ठिकाणी एकत्र आली. 2010 मध्ये यामध्ये दक्षिण आफ्रिका हे राष्ट्र त्यामध्ये सहभागी झालेलं आहे. आज त्याला ब्रिक्स असं म्हणतात. या 5 देशांच्या आद्य अक्षरावरून ब्रिक्स ही संघटना या ठिकाणी निर्माण झालेली आहे. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका ही 5 राष्ट्र आहे. या ब्रिक्स संस्थेमध्ये सुद्धा भारत एक महत्त्वाचा देश आहे. कारण आज आपण जर या ठिकाणी पाहिलं या 5ही देशांच्या ज्या अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्था या जागतिक पातळीवरती एक निर्णायक भूमिका बजावताना आपल्याला दिसतात. 1990च्या दशकाच्या अखेरीस रशियाचे परराष्ट्र मंत्री येवगेनी प्रिमाको यांनी रशिया, चीन आणि भारत अशी त्रिपक्षीय शिखर परिषदेची कल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. आणि यातून आपल्याला असं स्पष्ट होतं की भारत एक आजच्या काळामध्ये एक उगवती सत्ता म्हणून या ठिकाणी पुढे आलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल की अमेरिका, सोव्हिएत रशिया, चीन आणि भारत या एक मोठ्या सत्ता बनलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्यानंतर आपल्याला पुढचा जो भाग या ठिकाणी पाहायचा आहे तो म्हणजे क भाग की भारता शेजारील देश. आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचं एक तत्व आहे. भारताने नेहमीच आपल्या परराष्ट्रीय धोरणामध्ये आपल्या शेजारच्या राष्ट्राबरोबर मैत्रीचे, सहकार्याचे संबंध या ठिकाणी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे की दक्षिण आशियातील सगळ्या देशांच्या सीमा या भारताला लागून आहे. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल चीन आहे, श्रीलंका आहे, पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, म्यानमार आहे. त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल थायलंड आहे, इंडोनेशिया आहे. हे सगळे देश भारताच्या शेजारील राष्ट्र आहेत. याशिवाय हिंदी महासागरातील जे देश आहे की जे पूर्व आफ्रिका, पर्शियन आखात ते मलेशिया आणि व्हिएतनामपर्यंत पसरलेल्या राष्ट्रांबरोबर या ठिकाणी भारताचे संबंध या ठिकाणी प्रस्थापित झालेले आहेत. त्याचबरोबर हिंदी महासागरामध्ये अवलंबून असणारी जी मध्य आशियातील राष्ट्र जी आहे या राष्ट्राबरोबर सुद्धा भारताने आपले संबंध प्रस्थापित केलेले आहेत. इथं जर आपण या ठिकाणी पाहिलं स्वातंत्र्यानंतर भारताने नेहमीच आपल्या परराष्ट्रीय धोरणामध्ये शेजारच्या राष्ट्राबरोबर मैत्रीचे, सहकार्याचे संबंध निर्माण करण्यावरती भर दिलेला आहे. हे भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचं एक उद्दिष्ट आहे. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आशिया आणि आफ्रिका खंडातील
नवोदित जी राष्ट्र होती, ज्यांनी भारताबरोबर त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवलं, या नवोदित राष्ट्रांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, एकजूट निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी भारताने केलेला आहे. आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की प्रामुख्यानं 1947 साली आशियाई राष्ट्रांची परिषद या ठिकाणी भरवण्यात आली. त्यानंतर 1955 मध्ये इंडोनेशियातील बांडुंग येथे शिखर परिषद त्या ठिकाणी भरवण्यात आली. आणि या शिखर परिषदेतून या आशिया आणि आफ्रिका खंडातील राष्ट्रांना एकत्र आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. परंतु आपल्याला सांगता येईल की दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक राजकारणामध्ये ज्या दोन महासत्ता उदयाला आल्या, एक अमेरिका आणि दुसरं सोव्हिएत युनियन, आणि या दोन महासत्तांमध्ये जो सत्ता संघर्ष सुरू झाला आणि या सत्ता संघर्षामुळं जगाची दोन गटामध्ये विभागणी झालेली होती. त्याचाही परिणाम या आशिया खंडातील राष्ट्रावरती पडलेला होता. भारतावरती त्याचा परिणाम झालेला होता. भारताच्या शेजारी असणारी जी राष्ट्र होती त्या राष्ट्रावरती सुद्धा त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की प्रामुख्यानं या दोन महासत्तांमध्ये जे लष्करी करार झाले, या लष्करी करारामुळं जगाची दोन गटामध्ये विभागणी झालेली आपल्याला दिसून येते. त्याचाही प्रभाव या आशिया खंडातील नवोदित राष्ट्रावरती झालेला होता. त्यामुळं भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या आशिया खंडातील राष्ट्राबरोबर जी एकजूट निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता, त्या एकजुटीला त्या ठिकाणी अडथळा निर्माण झालेला होता. कारण यातील काही राष्ट्र या दोन महासत्ताच्या लष्करी गटामध्ये सहभागी झालेली होती. आणि मग आपल्याला या ठिकाणी आज भारताशेजारी असणारी जी राष्ट्र आहे त्यामध्ये पहिलं राष्ट्र पाकिस्तान, या देशाबरोबर भारताच्या असलेल्या संबंधाची चर्चा आज आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की खऱ्या अर्थानं पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र. 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांनी हिंदुस्थानचं विभाजन करून दोन स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र त्या ठिकाणी निर्माण केली. अखंड हिंदुस्थानचं विभाजन केलं. ब्रिटिश राजनीती ज्याला आपण म्हणतो कूट राजनीती, आणि या कूट राजनीतीचा परिपाक की ज्यांनी अखंड हिंदुस्थानचं विभाजन करून एक भारत आणि दुसरं पाकिस्तान अशी दोन स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आणि स्वातंत्र्यानंतर या दोन देशांमध्ये जो वाद निर्माण झालेला आहे, जो संघर्ष निर्माण झालेला आहे, तो संघर्ष निर्माण होण्यास काश्मीर प्रश्न कारणीभूत आहे. ज्यावेळेस 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपल्या भारतामध्ये असणारी जी संस्थानं होती त्या संस्थानिकांना भारतामध्ये विलीन व्हायचं की पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचं हा अधिकार त्या ठिकाणी दिलेला होता. भारत सरकारचा स्वातंत्र्याचा कायदा 1947 आणि या कायद्यानुसार या संस्थानिकांना त्या ठिकाणी भारतामध्ये विलीन व्हायचं की पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचं हा अधिकार दिलेला होता. आणि त्या कालखंडामध्ये जम्मू काश्मीर एक संस्थान होतं की या संस्थांमध्ये 90% जनता ही मुस्लिम होते आणि 10% लोक हे हिंदू होते. आणि या संस्थांचा राजा हा हिंदू होता, हरिहर सिंग. सुरुवातीला राजानं हे संस्थान भारतामध्ये विलीन केलं नाही. मग पाकिस्तानला असं वाटत होतं हे संस्थान पाकिस्तानमध्ये विलीन व्हावं आणि भारताला वाटत होतं हे संस्थान भारतामध्ये विलीन व्हावं. आणि त्यावरून या दोन देशामध्ये हा काश्मीर प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि त्यावेळेस आपल्याला सांगता येईल की पाकिस्तान सरकारने
2 ते 3 हजार घुसखोर हे जम्मू काश्मीरमध्ये पाठवले आणि त्या ठिकाणी आतंकवाद, अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपल्याला सांगता येईल की या जम्मू काश्मीरच्या संस्थांचा राजा हरिहर सिंग यांनी भारताला मदत मागितली, परंतु तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ती मदत देण्यास नकार दिला. याचं पाठीमागचं कारण होतं की ते संस्थान भारतामध्ये विलीन करा, नंतर आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मदत करू आणि हे पाकिस्तान पुरस्कृत जे घुसखोर जम्मू काश्मीरमध्ये आलेले आहे त्या घुसखोरांना त्या ठिकाणी परतावून लावलं जाईल. आणि शेवटी आपल्याला सांगता येईल की राजा हरिहर सिंग यांनी हे संस्थान भारतामध्ये विलीन केलं आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय सैन्य पाठवून त्या घुसखोरांना त्या ठिकाणी परतावून लावलं. तेव्हापासून ते आज तागायत भारत आणि पाकिस्तान या 2 देशामध्ये काश्मीर प्रश्न हे एक बेभानाचं कारण आहे. आज तागायत तो प्रश्न या ठिकाणी सुटलेला नाही. आणि त्यावरून या 2 देशांमध्ये 1947-48 मध्ये जे घुसखोर पाठवले त्यावरून जे युद्ध झालं ते पहिलं युद्ध. त्यानंतर या काश्मीरवरून पाकिस्ताननं 1965 मध्ये भारतावरती आक्रमण केलं. या आक्रमणामध्ये पाकिस्तानचा पराभव झाला आणि त्यावेळेस जागतिक पातळीवर असणारी जी महासत्ता होती सोव्हिएत युनियन, आणि या सोव्हिएत युनियनच्या मध्यस्थीनं भारत आणि पाकिस्तान या 2 देशांमध्ये मध्यस्थी त्या ठिकाणी घडवून आणण्यात आली. आणि त्यावेळेस आपल्याला सांगता येईल की भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि पाकिस्तानचे पंतप्रधान अयूब खान या 2 नेत्यांमध्ये रशियातील ताश्कंद या शहरामध्ये ताश्कंद करार झालेला आहे. आणि या ताश्कंद करारानुसार या 2 देशांमध्ये युद्धबंदी त्या ठिकाणी घडून आली. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्ताननं पुन्हा भारतावरती आक्रमण केलं. त्यावेळेसही पाकिस्तानचा पराभव झाला आणि त्यावेळेस भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे अध्यक्ष जुल्फिकार अली भुट्टो या 2 नेत्यांमध्ये या ठिकाणी सिमला करार झाला. आणि 2 देशामध्ये असणारा हा जो काश्मीर प्रश्न आहे हा काश्मीर प्रश्न चर्चेच्या माध्यमातून या ठिकाणी सोडवण्यात यावा असं त्या ठिकाणी ठरवण्यात आलं. परंतु आपल्याला सांगता येईल की सातत्यानं भारतानं या राष्ट्राबरोबर त्या ठिकाणी नेहमीच चर्चेसाठी निमंत्रण दिलेलं आहे, परंतु प्रत्येक वेळेस आपल्याला सांगता येईल की पाकिस्तानसारखं राष्ट्र त्या चर्चेमध्ये अडथळा निर्माण करण्याचं कार्य करतं. त्यामुळं या 2 देशातील राजनैतिक संबंध या ठिकाणी बिघडलेले आहे. समोरासमोर युद्ध करूनही त्या ठिकाणी आपल्याला यश येत नाही. त्यामुळं पाकिस्ताननं जम्मू काश्मीरमध्ये आणि भारताच्या इतर भागामध्ये दहशतवादी कारवाया करण्यास सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळं आपल्याला सांगता येईल की भारतामध्ये या ठिकाणी काय होतं आहे, विनाकारण त्या ठिकाणी निरपराध लोकांची हत्या केली जाते. भारतामध्ये अशांतता निर्माण होते. सातत्यानं आपल्याला सांगता येईल की काश्मीर या राज्यामध्ये या दहशतवादी कारवायाच्या ज्या घटना घडतात त्या सातत्याने घडत होत्या. 1990च्या दशकात जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ते एक दहशतवादाचं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं होतं. आजही आपल्याला सांगता येईल या 2 देशांमध्ये काश्मीर प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी बनलेला आहे. या पाकिस्तानचे चीनबरोबर असणारे संबंध एक भारताच्या दृष्टिकोनातून एक समस्या निर्माण झालेली आहे की भारताच्या विरोधामध्ये असणारी, भारताच्या शेजारचे असणारी ही 2 राष्ट्र एकमेकाच्या जवळ आलेली आहे. दुसरं एक आपल्याला सांगता येईल की चीननं पाकिस्तानमध्ये जी आर्थिक गुंतवणूक केलेली आहे आणि या आर्थिक गुंतवणूक केल्यामुळं आपल्याला सांगता येईल भारतापुढं एक समस्या निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्यानंतर आपल्याला सांगता येईल पुढचा मुद्दा की भारतानं नेहमीच
पाकिस्तानबरोबर शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपले राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की प्रामुख्यानं 1999 मध्ये या दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी तत्कालीन भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी 7A सरहद्द या बसने लाहोरला गेले. भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे नवाज शरीफ यांच्यामध्ये या ठिकाणी चर्चा झाली. त्यांच्यामध्ये लाहोर करार झाला. तरी पण आपल्याला सांगता येईल या दोन देशांमध्ये या ठिकाणी चांगल्या प्रकारचे संबंध निर्माण झालेले नाही. याचं कारण आपल्याला सांगता येईल की प्रामुख्यानं एकीकडं भारताबरोबर करार केला जातो, लाहोर करार केला, आणि दुसऱ्या बाजूला भारताच्या कारगिल, द्रास, बटालिक या प्रदेशामध्ये पाकिस्तानी सैन्यांनी घुसखोरी केली. एकीकडं भारताबरोबर राजनैतिक संबंध निर्माण करायचे आणि दुसरीकडं भारताच्या भूप्रदेशामध्ये घुसखोरी करायची. आणि साधारणतः आपल्याला सांगता येईल की या घुसखोरांना घालवण्यासाठी भारतानं 26 मे 1999 पासून ते 16 जुलै 1999 पर्यंत म्हणजे 53 दिवस ही लष्करी कारवाई केली. त्याला कारगिल युद्ध असं म्हणतात. आणि या कारगिल युद्धामध्ये भारताचा विजय झाला, पाकिस्तानचा या ठिकाणी पराभव झाला. भारताने नेहमीच सातत्यानं पाकिस्तान बरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने मैत्रीचा हात पुढे केलेला आहे. परंतु पाकिस्ताननं मात्र त्या मैत्रीला कधीही साथ दिलेली नाही. त्यामुळं या दोन देशामध्ये असणारे राजनैतिक संबंध या ठिकाणी बिघडलेले आहे, आपल्याला असं दिसून येतं. अशा पद्धतीनं आज आपण ब भागामध्ये भारताचे जगाबरोबरील संबंध यामध्ये चीन आणि भारत एक उगवती सत्ता या दोन मुद्द्यांचा अभ्यास केला. त्यानंतर क या भागामध्ये भारताशेजारील देश आणि त्यामध्ये आपण पाकिस्तान बरोबर असणाऱ्या संबंधाची चर्चा केलेली आहे. धन्यवाद.